आज आपण चाललो आहोत आपल्या राजापूर तालुक्यातील एक आडसाचा स्पॉट पाहायला आणि तो म्हणजे सवतकडा धबधबा, जो पाहायला अनेक ठिकाणाहून अनेक पर्यटक इथे येत असतात. तर सुरुवातीला आपण आलो ओणीमध्ये आणि ओणीमधून आपण निघालो कळसवडी गावामध्ये, जेथे आमचे पाहुणे आहेत. तर इथे आपली पहिली भेट अवधूतशी होणार आहे. त्याच्यासोबत आपण सवतकड्याकडे जाऊ. तर आपण कळसवलीमधील मारुती मंदिर पासून आत आलो, जेथे अवधूत आपली वाट पाहत होता. त्याच्यासोबत आपण त्याच्या घरी गेलो. तर इथे आपली काका काकींशी भेट झाली. तर इथून आपण पाहिलं तर सवतकडा हा 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर गाडी आपण पार्किंगला लावली आणि आपण सवतकड्याकडे निघालो. तर सुरुवातीला आपली भेट झाली आपल्या फॉलोअर्सशी, जे आपले व्लॉग पाहतात. तिथून आपण फायनली पोचलो सवतकड्याकडे आणि आपल्या नजरेस पडला तर तो हा चुनाकळोण परिसरात घनदाट जंगल आणि हिरव्यागार दऱ्यांमध्ये वसलेला हा धबधबा. निसर्गाचं एक सुंदर रूप आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि आपल्याप्रमाणेच खूप दूरवरून आलेले पर्यटक हे या वातावरणाचा आनंद घेत होते. आपण आपल्यासोबत कॅनव्हास कलर घेऊन आलो होतो. तर हा क्षण, हे वातावरण कॅनव्हासवर रेखाटायची इच्छा झाली आणि आपण पेंटिंगला सुरुवात केली. ह्या धबधब्याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर येथील दऱ्या, डोंगर, जंगल हे आहेतच, त्यासोबतच नैसर्गिकरित्या पाण्याचे 2 टप्पे निर्माण झाले आहेत आणि दगडावरून कोसळणारं शुभ्र पाणी हे सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेतं. आज आपण पाहिलं तर पाऊस नसल्यामुळे पाण्याचा प्रवाह आपल्याला कमी दिसतो आहे आणि जोरदार पावसामध्ये ज्यावेळेस पाणी ओसांडून वाहतं त्यावेळेचं जे काही दृश्य असतं तर ते अजून सुंदर दिसतं. तर पाऊस नसल्यामुळे आपल्याला छान पेंटिंगसाठी सोयीस्कर असं वातावरण मिळालं आणि आपण मित्रांनो पेंटिंग करू शकलो. आपलं जसं पेंटिंग रंगून पूर्ण झालं तसं अनेक पर्यटक आपण साकारलेलं पेंटिंग पाहायला येत होते. तर ते खूप छान वाटलं. बाकी आपल्या कोकणातल्या आडसाच्या ह्या स्पॉटचं आपण साकारलेलं पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या पेजवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या पेजला मित्रांनो फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच नवीन पेंटिंगसोबत. तोपर्यंत राधे राधे.